मध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गम्मत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हात कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी आता हे काय नवीन काय काय माहिती मिळते बाबा नवीन नवीन तुमची अगं बायकोने नवऱ्याला कधीतरी समजून घेतलं पाहिजे ग. अजून किती समजून घेऊ हो? अजून थोडं अजून थोडं बर झोपा ऐक सायली चोर आले की मला उठव आणि चोर येऊ दे तुमच्या आवाजाने जर चोर आलाच नाही तर मी उठवणार कसं हो की नाही ठीक आहे. असंच बोलत बसतो ना तर रात्र अशीच जायची काय करायचं अजून काही नाही चोरालाच पकडायचे आपल्याला झोप झोप नाही त्या गोष्टी काय करायची आणि घोरू नका नाही अहो अहो उठा अहो अहो दोन मिनिटं अहो उठा अगं चोराला येऊ दे मग उठव मला अहो, चोर आला उठा त्याला आता अहो चोर गेला हॉल मध्ये चला लवकर आताच यायचं त्याला अय्या फोन चोरतोय आणि रश्मीची चादर पण आहे अय्या आणि तो सोफा चोरला तर पोलीस ने चादर सकट घेरा हाय मी पण बायको पण हाय अय्या, त्याच्याकडे हत्यार असेल तर आधीने विचारायचं आता आता वल्ला तर तुमची बोबडी का वळली वळला वळला आइडिया 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 तुमको क्या वाटे हाँ हम झोपे तो तुम बचेगा हमारे जो हथियार बालकता है क्या बोलिया काय काय बोलिया हल्ले का नहीं अहो आधी बोले ना अहो, हल्ले का नहीं अहो ऐका हल्ले का नाही हिलने का नाही त्याला हिंदी कळायला हवं ना अभी अभी सुधरा मैं हिलने का नहीं हा, बघ बघ आता हिला, कळलं हिला, की नाही? हिला. हा, हा, हा. हिंदी वाला चोर है हिंदी 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 इसको सोया सोया काढे काढे चादर काढू बघूया कोणाचं चादर काढ हिलने का नहीं 1 2 उचलू अय्या रश्मी हे रश्मी हे रश्मी अगं हे रश्मी अगं उठ रश्मी. चोर 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 हे चोर नाही, दादा 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 अगं दादा नाही. अगं रश्मी जागी हो का ओरडतेस तू चोर घुसला ना घरात चोर कुठे घुसला अगं तू काय करतेस हे चोर पकडला तू हो सगळे हे बघ, वस्तू हे बघ, सापडल्या हे बघ. अरे हो हे काय सगळ्याच वस्तू काय आणि चोरी सापडला कुठे तू मी आणि चोर तू झोपेत चोरी करत होतीस म्हणजे ग्रेट रॉबरी पुस्तक ही वाचत होती अच्छा म्हणजे मी जे वाचते ते मी झोपेत करते हा तुम्हाला कळलं का बाबांना जी सवय आहे ना तीच तुम्हा दोघांना आहे वंश परंपरागत आता मला कळलं बरं झालं मी दुसरं पुस्तक नाही आणलं ते कोणतं ग अरे अफजल खानाचा वध अरे देवा म्हणजे मग म्हणजे हिने कोथळाच बाहेर काढला असता एक विषय आपला चला आता तुम्हा दोघांना निघायचंय माझ्याबरोबर चालायचंय हा कुठे डॉक्टर कडे ओ नो ओ येस असं सगळं घडलं
अच्छा, म्हणजे झोपेत चोरी झाली. आणि या सगळ्यामध्ये माझ्या बायकोचा मोलाचा वाटा होता. असं मग द्या त्यांना काहीतरी. काय? गिफ्ट म्हणतोय सर मी, गिफ्ट द्यायला पाहिजे ना. चकणे काय ते पूर्ण वाक्य बोला ना. आपलं तेच म्हटलं. वहिनी यू आर ग्रेट. कशाबद्दल ग? अगं कशाबद्दल काय, माझ्यासारख्या चोराला पकडल्याबद्दल. तुमच्यासारख्या चोराला मी पकडलं नसतं ना तर आपल्या घरातलं काय काय चोरलं गेलं असतं देवालाच ठाऊक. अगं मला माहीतच नव्हतं की मी झोपेत एवढी पराक्रम करते. औषध घेतलंस? हो. अगं पण मी आता झोपेत तर नाही ना चालू शकत. नाही आता तू चालणार नाहीयेस, पण तुमच्या घराण्यातले सगळे पराक्रम मला लवकरच कळलेले आहेत. बाय द वे, तुला आमच्या घराण्यामुळे ना दादा मिळाला. हा, मला दादा नाही, मला नवरा मिळाला. ए हॅलो, तो माझा दादा आहे आणि तो तुझा नवरा आहे. तेच तर मी सांगते ना की जो माझा नवरा आहे ना तो तुझा दादा आहे. अरे हो, हा. पण तू त्याला विसरू शकणार नाही कारण कसं विसरेन त्यांना, कारण तो माझा नवरा आहे. पण वहिनी, तुम्ही असं का करत नाहीयेत? तुम्ही दोघं कुठे बाहेर का जात नाही फिरायला? अगं मला जॉब मधून वेळ मिळतो का बाळा, शक्य आहे का मला? पण मी एक गोष्ट ठरवली आहे, आता मी जॉब सोडणार आहे आणि मी सगळा वेळ मी त्यांना देणार, फक्त त्यांना. रिअली? यू आर सो स्वीट. नाही, माझ्यासारख्या सामान्य माणसाला सायली म्हणजे अप्सराच मिळाली. तिने मला खूप वेळ दिला, पण मी तिला वेळच देऊ शकलो नाही. नाही, मी ठरवलंय, मी राजीनामा देणार. काय? हो, मी तिला वेळ देणार. तिचा पगार पण खूप जास्त आहे, म्हणजे आमच्या दोघांचं भागू शकतं. नाही, मी स्वतः घरकाम करेन आणि ती ऑफिस मधून आली ना की तिला मी गरमागरम चहा देईन. मी राजीनामाच देणार आता. सर पण एकदा विचार. नाही, माझा विचार पक्का झालाय. मी राजीनामा देणार म्हणजे देणार. तुमचं खूप प्रेम आहे सर वहिनीवर. गरमा गरम भजी तयार. काय खुश होतील ना ते. हो, आणि मी पण. गिळा. पण खरं सांगू रश्मी, मला ना त्यांच्यासाठी अशी भजी बनवायची आहे, उपमा बनवायचा आहे, म्हणजे एकदम गृहिणी टाईप. खूप 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 बरं वाटेल मला. बहिणी, अगं पण दादाच्या पगारात एवढं सगळं भागेल का ग? भागेल ना, आपण भागवून घेऊ. आणि माझा बँक बॅलन्स आहे की, तेव्हाच तेव्हा बघू. पण आता मी खरंच ठरवलंय, शहाण्या गृहिणीसारखं घरी राहायचं आणि आपल्या नवऱ्यासाठी आणि आपल्या घरासाठी जगायचं. नाही, तू खा. त्यांनी खाल्ल्यावर मी खाईन. यादव, हा राजीनामा. साहेब, थोडा विचार करा ना. नाही, मी पूर्ण विचार केलाय. साहेब, डोकं ठिकाणावर आहे का? ओके असं सगळेच म्हणतील. यादव, हा राजीनामा घ्या. घ्या. बाय. साहेबांची खूप आठवण येईल ना. आपण कोणाला म्हणणार? कावळ्याच्या तोंडात पुरी. वहिनी, तुझं रेजिग्नेशनचं पाकिट. हो, मला माहितीये. अगं मीच रेडी केलंय. तू याचा आधी विचार केला होता? हो, मी आज ते किरकिरीनं देणार आणि यांना सरप्राईज देणार आहे. काय? कसला विचार करताय? आपल्या संसाराचा.
काय इतकी काळजी करताय? खर तर तुम्हीच जास्त माझी काळजी करताय. नाही गो, तूच जास्त काळजी करायचीस. गेले 2 दिवस ना माझ्या मनात एक विचार येतो. मला आठवतंय मला प्रपोज केलं होतं. तो दिवस का कुणास ठाऊक मला सारखा सारखा आठवतो. हे मला आठवतच नाही की पहिलं प्रपोज कुणी केलेलं, तू की मी. आई ग, किती दिवस झाले ना असं आपण एकमेकांना भेटतोय, गप्पा मारतोय. आपल्याला एकमेकांशिवाय चैन पडत नाही. तुम्हाला पण असंच वाटतं ना? पण सायली, आपल्यामध्ये खूप मोठी दरी आहे, वाटून काय उपयोग. असं नका म्हणू. नको ग सायली, न पेलवणारी स्वप्न बघू नकोस. मी तुझ्या लायकीचा. कोण म्हणाल असं? तुम्हाला कोण म्हणालं सांगा ना. खरं सांगू, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. माझं मन जडलंय तुमच्यावर. तुम्ही मला भेटलात ना की असं वाटतं काय करू आणि काय नको. आणि हे सगळं मी पूर्वी कधीच अनुभवलं नव्हतं. खरंच. सांगा ना, काय विचार? लग्न कराल माझ्याशी? सायली, किती वेळा सांगितलं. अगं, मी अर्धशिक्षित हवालदार, तू मोठी CEO. असं काही नसतं. तुम्हाला मी जर आवडते आणि आपल्या लग्नाच्या शिक्षण येणार असेल ना तर. आला काय भाऊ खाताय? आज तरी हो बोला. अरे मी हो म्हणेन नाही तर नाही म्हणेन. तुला काय करायचंय? तू निघ इकडून. अरे ही ऑर्डर कोणी दिली तुला? आज माझ्याकडून, पण हो म्हणाला तरच. मालकाला सांगून ना ह्याची हजेरी घ्यायला लावतो. ते जाऊ देतो. सांगा ना मला, तुम्हाला मी आवडते ना? हो, आवडते, पण प्रेम करणं इतपत? साहेब, ज्यूस बिलात जोडू? नको. नको. अभिनंदन साहेब, अभिनंदन. आई बाबांनी मला मुलीसारखं सांभाळलं. पण त्या नात्यांना तू प्रेमाने जोडलंस. काय म्हणते? काय? जरा त्या कोपऱ्यावरच्या भैयाकडून दूध घेऊन येता का? मी हो. गेलो असतो, पण माझी देवपूजा पूर्ण झाल्याशिवाय मी घराबाहेर पडत नाही. ठाऊक आहे ना तुला? झालं. म्हणजे आता तुमची ही सगळी अनेक उरकून तुम्ही तिथे जाणार, हो. पण तोपर्यंत अर्धा वाटी सुद्धा दूध मिळायची शक्यता नाहीये. आणि तुम्हाला माहितीये ना, हो, चहा प्यायल्याशिवाय मला काही कामच सुचत नाही. म्हणजे झाला ना माझा दिवसाचा पट्ट्याबोळ. हो, तुम्हाला चहाची एवढी तल्लफ आहे तर मग तुम्ही स्वतःच जाऊन का नाही आणत? हो का? हो. गेले असते मी, पण मग घरातली इतकी सगळी कामं कोण करेल सकाळी सकाळीच? पांडुरंग काय हो आई, पांडुरंग. काय झालं? काही नाही ग, आज आपल्या मिल्क सेंटर वाल्यांचा संप आहे आणि चहा करायचा म्हटलं तर घरात थेंबर दूध नाहीये. आता आपल्या भैयाकडे दूध मिळेल ग, पण मग उशिरा गेलं ना तर तिथे एक थेंब दूध मिळायची शक्यता नाही. एवढंच ना? हो. मी आणते. अगं तू नको नको बाई, या घरची सून आहेस तू, तुला कशी पाठवणार मी दूध आणायला? अहो, मी या घरची सून आहे ना, मग माझी काही कर्तव्य आहेत की नाही? ते सगळं ठीक आहे ग, पण लोक काय म्हणतील? हा, आता ना तू लग्न करून आलीस, नव्या नवरीला लागलीस कामाला जुंपली असं म्हणायला कमी करणार नाही. बरोबर. नको, तू नको. त्यापेक्षा मी असं करते, त्या उपट सुंभ्यालाच उठवते. नाहीतरी बिछाण्यात लोळत पडलाय. आणि असंही सकाळी सकाळी चहा त्यालाच लागतो बाई. हो हो. पांडुरंग पांडुरंग.
खंबीरपणा आवडला. आणि तू माझ्यावर येणारे संकट दूर केलीस, खंबीरपणे उभी राहिलीस. याला कोण मारते? मी त्याला मारत नाहीये. तुला सोड. चला तुम्ही मारलाच नाहीये. तुला आता सोडत नाही. अरे नाही सोडत तुला. मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं. मला पण तुला सरप्राईज द्यायचंय. ना, आधी मी. नाही आधी मी. नाही आधी मी. एक मिनिट. आता तरी बोला. सायली, आजपासून मी घरी राहणार आहे. म्हणजे रोज तुझ्याबरोबर फिरायला बाहेर येणार, तुलाच वेळ देणार मी. नाही, याच्या पुढे मी घरी राहणार आणि या घराची जबाबदारी उचलणार. तुम्ही कामावरनं आलात ना की मी तुमची इथे वाट बघत उभी राहणार. नाही अगं, असं कसं? ऑफिस मध्ये किती काम आहेत. नाही आणि मीच घरी राहणार. तुम्ही घरी राहिला तर पोलीस स्टेशन कोण सांभाळणार? मी घरी राहणार, कारण मी नोकरी सोडलीये. मी रेजिग्नेशन दिलंय. तू रेजिग्नेशन दिले? कशासाठी? तुमच्यासाठी. अगं, मी पण दिले. कशासाठी? तुझ्यासाठी. आपल्या दोघांच्याही नोकऱ्या गेल्या. आता कसं होणार? पण सायली, तू जर माझ्याबरोबर असशील तर सगळं व्यवस्थित होईल. हो, हे खरंय. आपण जर दोघं एकत्र असू ना तर कसलीच चिंता नाही. बघा, माझं रेजिग्नेशन आलं. चला, म्हणजे मी घरी राहणार आता. नाही मॅडम, तुमचं रेजिग्नेशन साहेबांनी घेतलंच नाही. तुम्हाला ऑफिसला यावंच लागणार. अरे देवा. चला, हे बरं झालं. ओ नाही. साहेब, पास झाला ना? नाही. तुमचाही राजीनामा पास झाला नाही? वा, म्हणजे तुम्हाला पोलीस स्टेशनला जावं लागणार. सीताराम भाऊ, हा बॉक्स तुमच्या गेटच्या बाहेर पडलेला. गेटच्या बाहेर? हो. डेंजर डॉनने सरप्राईज नाही दिले? म्हणजे याच्यात बॉम्ब वगैरे नाहीये ना? ते खोलून बघा, त्याशिवाय कसं कळणार? हे पकड जरा. सावकाश. हा तर केक आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. विसरलात ना दोघं? अरे केक तरी भरवा एकमेकांना. स्वतः काय खाता, एकमेकांना भरवा ना.
हा मान तुझा. अरे मी तू आठवण करून दिली. हे चकणे. आम्ही पण खाऊ की नाही आम्हाला पण भरवा जरा. भांड्या कोल्हे सुधारलायस घे. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत प्रेम कसं असावं माप नाही जरी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी चल हाट